रंजना आत्या. हा आले आले. आजी या बसा. सोड सुद्धा बस जेवायला बस. हा बघा जेवायच्या टायमाला नेमकी हजर झाली आली गळायला. आज रंजना आत्याने एकदम प्रेमानं जेवण बनवलंय. हा काय मग खावा तुम्ही. सरळ सरळ सांगायचं ना जेवायला आज मिळणार नाही म्हणून. चालला असता आम्हाला. तिच्या हातचं खाऊन काय आमचा जीव घ्यायच्या मागे लागलाय का काय तुम्ही? हा अहो आत्या आधी जेवून तर बघा की उगा नावं कशाला ठेवताय. करा सुरू रे. आयो ही भाजी आहे का गरम पाणी करून दिलंय? ही भाकरी तोडायला तर गोपादाच्या दुकानामधली कात्री लागणार आहे. हा चवना धोन पोटभर जेव काय जेवण आहे वय ही. हाय का आत्या आता एवढं प्रेमानं केलंय तरी तुम्ही मलाच बोला. लय प्रेम होतं गेलंय तुझं. म्हशीला ते पेन टाकतात ना ती सुद्धा बरी असती. अरे एक तुकडा घरच्या खाली जाईना. पण मग मी म्हणलं नव्हतं का मला स्वयंपाक करू द्या म्हणून. ही लाली आहे ना लालीला खायचं होतं ना माझ्या हातचं. रंजना आत्यानी लय वर्षांनी जेवण केलंय ना म्हणून बिघडलंय. पण आता हळूहळू शिकतील त्या रोज रोज करून. काय रंजना आत्या? रोज रोज हे बघा काय कमी पडलं असेल ना तर वरनं मीठ मिरची घ्या आणि खावा. उगळ काय जेवणाला नावं ठेवू नका. बघा तेच की केलंय त्याचं काय नाही. जेव्हा करत नाही तेव्हा प्रॉब्लेम असतो. आता केलं तरी पण प्रॉब्लेम आहे का? एक काम कर याच्या आजचं खाऊन बघ मग सांग मला. त्याला काय काय गोपाळ गोपाळ वहिनी गोपाळ आहे का? हे दुकानावर आहेत. तेव्हा का गोपाळ दुकानात असतं तर आम्ही इथं कशाला आलो असतो? काय काम होतं का? असं काय काम नाही पण दिसला नाही बा दुकानावर. म्हणलं काय आजारी बिजार आहे काय? तब्येत बरी आहे ना त्याची? हे एकदम बरे आहेत. बाहेर कुठेतरी गेले असतील डिलिव्हरी द्यायला. हा बरोबर बरोबर. आप्पा जेवताय वय? नाही नांगरतोय दिसत नाही तुला? कधीतरी बोलवा घ्या आम्हाला बी जेवायला. असं म्हणतोस? बस ये बस बस. अरे असं चमचमीत गरमागरम जेवण आहे. बसा बसा. हा आप्पा हो खरंच म्हणताय का काय? मग काय सांगतोय? बस या भाऊजी बसा बसा बसा. हा पुन्हा असं तुम्हाला जेवण भेटणार नाही कुठं. या वासावरूनच कळतंय एक नंबर जेवण झालं असणार आहे. यांना सगळंच वाढते. बसू दे या रंजीला उपाशी. घ्या भाऊजी अजिबात लाजायचं नाही. पोटभर खायचं.